नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण त्या ठिकाणी जे काही समानार्थी शब्द होते त्या समानार्थी शब्दाचा एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओला तुमचा तुफान प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हे असे विरुद्धार्थी शब्द आहेत जे त्या ठिकाणी जे काही TCS ने आजपर्यंत एक्झाम घेतलेल्या आहेत त्या एक्झाममध्ये त्या ठिकाणी कुठे ना कुठे त्या ठिकाणी विचारलेले प्रश्न आहेत. अति महत्त्वाचे जे काही ठिकाणी हे जे काही शब्द आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत किंवा त्या ठिकाणी पाहणार आहोत. यस, त्यासाठी हा जो काही व्हिडिओ असेल तो त्या ठिकाणी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमचा परीक्षेमधला जो काही स्कोर आहे तो वाढण्यास काय होणार आहे, या व्हिडिओमुळे मदत होणार आहे. यस, चला तर मग सुरुवात करूयात. पहिला जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो तुमच्या समोर काय आहे मित्रांनो, तर बघा अखेर हा शब्द आहे. ठीक आहे, अखेर या शब्दाचा त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द काय होईल तर प्रारंभ होईल. मित्रांनो लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, काय होईल, प्रारंभ होईल. किंवा प्रारंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर अखेर होईल. ठीक आहे, एखादं छोटंसं जे काही रोपटं आहे ते त्या ठिकाणी मोठं होतं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याचा काय होतो तर शेवट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. म्हणजे हा काय आहे, या झाडाचा अखेर आहे आणि हा काय आहे त्याचा प्रारंभ आहे. म्हणजे जो काही शब्द आहे त्या शब्दांचा विरोध आपण त्या ठिकाणी बघतोय किंवा विरुद्धार्थ जो आहे तो त्या ठिकाणी आपण पाहतोय. अखेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, प्रारंभ होतो. लक्षात ठेवा. यस, पुढे जाऊयात. पुढचा शब्द काय आहे बघा तर आघाडी आहे. ठीक आहे, आघाडी हा शब्द आहे आणि या आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो तर लक्षात घ्या, पिछाडी होतो. लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, आघाडी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द काय आहे, पिछाडी आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, एक ही जी इमेज आहे ती जस्ट तुम्हाला जर आपण बघितलं या तिन्ही पक्षांनी काय केली होती, आघाडी बनवलेली होती, महाविकास आघाडी. यस, लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आघाडी आणि जर आपण बघितलं दुसरा जो काही शब्द आहे तो कोणता आहे, पिछाडी. म्हणजे या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, पिछाडी असा होतो. पुढे बघा, या ठिकाणी दोन तुम्हाला इमेजेस सुद्धा दिसतात. त्या इमेजेस मधून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून येतील. आता शब्द कोणता आहे तर उधळ्या हा शब्द आहे. कोणता, उधळ्या हा शब्द आहे. मग या उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो मित्रांनो तर कंजूस होतो. ठीक आहे, आपले काही असे मित्र असतात जे पैसा त्या ठिकाणी खूप खर्च करतात आणि काही असे सुद्धा मित्र असतात जे मित्र कसे असतात तर पैसे त्या ठिकाणी कमी खर्च करतात किंवा खर्चच करत नाहीत. मग अशा मित्रांना आपण काय म्हणतो, कंजूस असं म्हणतो. ठीक आहे, बघा शब्द काय आहे, उधळ्या आहे. ठीक आहे, उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, कंजूस असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात. बघा थोडंसं बॅच बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन आलेली आहे. आपण एक तलाठी भरती निश्चय नावाची बॅच सुरू केली आहे. ज्या बॅच मध्ये जे काही सर्व विषय असतील ते सर्व विषय तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमच्या काही टेस्ट सुद्धा होणार आहेत. तसेच त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे तुम्हाला नोट्स सुद्धा उपलब्ध होणार आहेत. बॅचची फीस आहे फक्त आणि फक्त 500 रुपये. कालावधी आहे 50 दिवस. तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे 50 दिवस हा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे. जर काही अडचण आली तर त्यावर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. यस, बघा आता पुढचा जो काही शब्द आहे तो शब्द काय आहे, अशक्य असा शब्द आहे. ठीक आहे, अशक्य हा शब्द आहे आणि या अशक्य शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो तर शक्य होतो. मित्रांनो लक्षात ठेवाय. आता इथं इमेज तुम्हाला दिसते. आता हा जो काही व्यक्ती दिसतोय तुम्हाला, हा याला काय करायचं आहे तर या डोंगरावर त्या ठिकाणी हा दगड त्याला न्यायचा आहे. मात्र आपण बघितलं तर हे काय वाटतं, अशक्य वाटतं. मात्र जर प्रयत्न केले तर तो काय होऊ शकतो तर त्याचे प्रयत्न जर त्याने व्यवस्थित केले तर ही गोष्ट त्याच्यासाठी शक्य आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, तो काय करू शकतो, तो दगड जो आहे तो टोकावर त्या ठिकाणी नेऊन ठेवू शकतो. ठीक आहे, अशक्य या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे तर शक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला असंच आहे. आता जर आपण बघितलं कमी कालावधी आहे आणि कमी कालावधीमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. मग ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे त्यांना काय वाटतं तर हे अशक्य आहे. ठीक आहे, मात्र जर व्यवस्थित प्रयत्न आपण केले, वेळेचं नियोजन व्यवस्थित केलात, त्या ठिकाणी जर आपण बघितलं हे काय आहे, अशक्य नाही, शक्य आहे. ठीक आहे, त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फोकसने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, अशक्य ही शक्य त्या ठिकाणी होणार आहे. बघा या ठिकाणी पुढचा जर शब्द आपण बघितला तर तो शब्द आहे अजस्त्र. ठीक आहे, अजस्त्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर चिमुकले असेल. ठीक आहे, लहान असेल त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा मोठा आणि लहान सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता इथे तुम्हाला हत्ती दिसतोय, हा कसा आहे
तर त्या ठिकाणी अजस्त्र त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. आणि इथे तुम्हाला उंदीर दिसतंय आणि हा उंदीर कसा आहे तर या हत्तीच्या मानाने तो कसा आहे चिमुकला आहे. ठीक आहे. मग अजस्त्र या शब्दाचा विरोधार्थ शब्द काय होतो चिमुकले असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे बघा या ठिकाणी काय आहे व्यक्त असा शब्द आहे. ठीक आहे. मग या व्यक्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय होतो अव्यक्त होतो. लक्षात घ्या. ठीक आहे. व्यक्त अव्यक्त काही जे असतात ते काय लोक जे असतात ते काय होतात व्यक्त होत असतात, त्यांच्या भावना शेअर करत असतात. काही असे असतात जे अव्यक्त असतात ते कोणाला काही सांगत नाही. ठीक आहे. व्यक्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असेल अव्यक्त त्या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचा आहे. पुढे बघा पुढचा जर आपण बघितलं तर पुढचा आहे शब्द उतार. ठीक आहे. शब्द कोणता आहे उतार हा शब्द आहे. आणि या उतार या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय होतो तर चढ असा होतो. ठीक आहे. चढ उतार आपण त्या ठिकाणी म्हणत असतो बघा आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार त्या ठिकाणी येत असतात. ठीक आहे. उतार रस्ता जर आपण बघितला हा रस्ता तुम्हाला उताराचा त्या ठिकाणी वाटेल आणि जर आपण बघितला हा रस्ता कसा आहे थोडासा चढ आहे. म्हणजे चढ आणि उतार उतार या शब्दाचा विरोधार्थी काय असेल चढ असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पुढचा आहे असक्त आणि याचा विरोधार्थी शब्द काय आहे मग अनासक्त आहे. ठीक आहे. आसक्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे अनासक्त आहे आणि हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी हा महत्वाचा आहे मित्रांनो. यस असक्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय अनासक्त होऊ शकतो आणि हा जो काही शब्द आहे तो महत्वाचा आहे नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा या ठिकाणी शब्द कोणता आहे चटकन असा शब्द आहे. ठीक आहे. चटकन या शब्दाचा विरोधार्थ काय होतो तर सावकाश होतो. लक्षात घ्या. ठीक आहे. चटकन या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे सावकाश आहे. जर आपण ससा बघितला तर तो चटकन त्या ठिकाणी इकडून तिकडे जाऊ शकतो. मात्र त्यामुळे हा जो काही कासव आहे तो त्या ठिकाणी चटकन जाऊ शकतो का तर नाही, तो कसा सावकाश त्या ठिकाणी जातो. ठीक आहे. चटकन या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असेल सावकाश हा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पुढे जाऊयात. ऐच्छिक आहे. ठीक आहे शब्द. मग याचा विरोधार्थ काय होतो अनिवार्य होतो. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेसाठी फॉर्म भरायला घेतलेला असेल त्यावेळेस तुम्हाला काही जे काही पॉइंट्स आहेत किंवा काही जे काही महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला भरणं कसं होतं अनिवार्य होतं आणि काही जे काही माहिती आहे ती कशी होती ऐच्छिक होती. म्हणजे तुम्ही भरू शकता किंवा त्या ठिकाणी न भरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. मात्र त्यात काही माहिती कशी होती अनिवार्य होती. कंपल्सरी त्या ठिकाणी काही गोष्टी भराव्याच लागल्या असतील. यस. मग आता या शब्दाचा म्हणजे ऐच्छिक या शब्दाचा विरोधार्थ काय आहे तर अनिवार्य आहे. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात आपण. उत्तरार्ध आहे शब्द. कोणता आहे उत्तरार्ध हा शब्द आहे. मग जर आपण बघितलं काही पुस्तक असतात बघा काही बुक्स असतात ज्यांचं काय तर पूर्वार्ध उत्तरार्ध असे त्या ठिकाणी भाग आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांमध्ये त्या ठिकाणी पुस्तक येतं. मग आता या उत्तरार्ध शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे पूर्वार्ध आहे किंवा पूर्वार्ध या शब्दाचा जर आपण बघितलं विरोधार्थी शब्द त्या ठिकाणी उत्तरार्ध आपल्याला सांगता येईल. पुढचा आहे शब्द अप्रस्तुत. ठीक आहे. शब्द काय आहे अप्रस्तुत आहे. मग या अप्रस्तुत शब्दाचा विरोधार्थ काय होतो तर प्रस्तुत होतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अप्रस्तुत प्रस्तुत अप्रस्तुत प्रस्तुत लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा पुढचा महत्वाचा शब्द आहे. शब्द काय आहे कळस हा शब्द आहे. ठीक आहे. कळस जर आपण बघितलं एखादं मंदिर वगैरे असतं त्या मंदिराचं शिखर म्हणू शकतो किंवा त्याचा पायरी त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कळस आणि पायरी हे काय आहेत विरोध अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं कारण की एक उंचावर असतं आणि एक कुठं असतं तर त्या ठिकाणी जमिनीला खाली चिटकून असतं. ठीक आहे. कळस या शब्दाचा विरोधार्थ काय होतो तर लक्षात ठेवायचं आहे पायरी हा त्याचा काय विरोधार्थी शब्द आहे. मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचा शब्द आहे. परीक्षेमध्ये कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं त्यासाठी कळस या शब्दाचा विरोधार्थ काय होतो पायरी हा होतो. लक्षात घ्यायचा आहे. पुढे जाऊयात. बघा पुढचा शब्द काय आहे तर महत्वाचा आहे. शब्द काय आहे इहलोक. ठीक आहे. इहलोक या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे परलोक. ठीक आहे. लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण बघितलं इहलोक या शब्दाचा विरोधार्थ काय होतो तर परलोक होतो. या जगाचे त्या जगाचे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इहलोक परलोक लक्षात घ्या. महत्वाचा शब्द आहे. परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यस. पुढे बघूयात. बघा पुढचा शब्द काय आहे टोकदार आणि बोथट. ठीक आहे. शब्द कोणता आहे टोकदार आहे. मग टोकदार या शब्दाचा विरोधार्थ काय होईल बोथट होईल. यस.
बघा आता इथं जे काही तुम्हाला शस्त्र दिसत आहेत ही कशी आहेत, टोकदार आहेत. यांची टोक जर आपण बघितली कशी आहेत या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा, कशी अणुकुचीदार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी जर आपण तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघितलात तर ही जी काही इथं तुम्हाला हत्यारं दिसत आहेत ही कशी आहेत, बोथट आहेत. ही टोकदार आहेत का, नाही, ती कशी आहेत, बोथट आहेत. मग आता टोकदार या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय होतो, बोथट होतो. लक्षात ठेवा, हे जे काही समानार्थी शब्द असतात हे शब्द सोपे असतात. ठीक आहे, ज्या वेळेस त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यातले एखादे आपल्याला कन्फ्युजन करू शकतं. आणि जर आपण बघितलं बऱ्यापैकी जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपण लक्षात त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित येतात, कारण की आपण बऱ्याचदा हे शब्द जे आहेत ते वापरत असतो. त्यामुळं आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं रोजच्या जीवनामध्ये हे वापरत असतो, म्हणून त्या ठिकाणी हे आपल्याला समजायला सुद्धा कसे आहेत, सोपे आहेत. मात्र काही असे असतात जे त्या ठिकाणी थोडेसे अवघड असतात, जे आपण रोजच्या याच्यामध्ये वापरत नाहीत. मग असे शब्द सुद्धा आपण एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. त्याच्यावर एक व्यवस्थित आपण सेपरेट जे काही अवघड शब्द आहेत ते शब्दावर सुद्धा आपण एक लेक्चर जे आहे ते बनवूया. ठीक आहे, आता बघा टोकदार या शब्दाचा काय होता, विरुद्धार्थ बोथट असा होतो, लक्षात घ्यायचा आहे. पुढे आहे विचारी हा शब्द. ठीक आहे, विचारी या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, अविचारी असा होतो. ठीक आहे, विचारी अविचारी. काही जर आपण बघितलं काही असे लोक असतात जे विचार करून काही गोष्टी बोलतात, मात्र काही कसे असतात, अविचारी, म्हणजे विचार न करता काही बोलून देतात. ठीक आहे, विचारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय होतो, अविचारी असा होतो, लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढचा शब्द काय आहे, आवक. ठीक आहे, मग आवक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, जावक होतो. ठीक आहे, आयात निर्यात. ठीक आहे, आवक जावक हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते कसे आहेत, विरोधार्थी शब्द आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट तुम्ही इंग्लिश मध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकता. यस, पुढे आहे शहाणा शब्द. ठीक आहे, मग शहाणा या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय होतो, तर मूर्ख असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे, मूर्ख आहे. पुढे बघूयात कोणता शब्द आहे, उत्साह आहे. ठीक आहे, उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, तर निरुत्साह होतो. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं हे उत्साही व्यक्ती दिसते आणि तुम्हाला दुसऱ्या चित्रामध्ये कशी आहे ती व्यक्ती निरुत्साही आहे. ठीक आहे, बघा उत्साह या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे, निरुत्साह आहे. यस, पुढे बघूयात आपण शेष निशेष. ठीक आहे, शब्द काय आहे, शेष हा शब्द आहे. मग या शेष या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो, तर निशेष हा होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, शेष या शब्दाचा विरुद्धार्थ निशेष आहे. बघा आता हे जे काही शब्द आहेत ते सोपे असतात, मात्र काही शब्द असे असतात जे तुमचं कन्फ्युजन करू शकतात. किंवा असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की जे काही सोपे शब्द असतात मग हे सोपे शब्द आपण काय करतो, त्याचे समानार्थी त्या ठिकाणी क्लिक करून येतो. बऱ्याचदा काय होतं, आपण जे काही विरुद्धार्थ आहे ते व्यवस्थित वाचत नाही. मग आता शेष दिसलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निशेष करायचा आहे, मात्र तुम्ही काय करू शकता, त्याचा जो काही समानार्थी शब्द असेल त्यालाच आपण क्लिक करण्याची शक्यता असते. मात्र अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये आपल्याला नेमकं काय विचारलंय, विरोधार्थ विचारलाय का त्या ठिकाणी समानार्थ विचारलाय, हे तुम्हाला आधी स्वतः लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर तुमचे जे काही मार्क्स आहेत ते त्या ठिकाणी चुकणार नाहीत प्रश्न, आणि तुमचे जे काही मार्क्स आहेत ते वाढण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्यासाठी प्रश्न जो आहे तो व्यवस्थित आपल्याला वाचायचा आहे आणि त्यानंतरच उत्तर जे आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे, शेष या शब्दाचा विरोधार्थ काय होतो, निशेष असा त्या ठिकाणी होतो, लक्षात घ्या. यानंतर पुढे आहे बघा दाट हा शब्द. ठीक आहे, मग दाट या शब्दाचा विरोधार्थ काय होतो, तर विरळ हा होतो. तुम्हाला या चित्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येईल, हे जे काही जंगल दिसते तुम्हाला या चित्रामधलं हे कसं आहे, दाट जंगल आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं या चित्रामध्ये किंवा या फोटोमध्ये तर हे कसं आहे, विरळ जंगल आहे. म्हणजे कुठे कुठे त्या ठिकाणी झाडं जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. मग दाट या शब्दाचा अर्थ विरोधार्थ काय होतो, विरळ असा होतो, लक्षात ठेवायचे, दाट विरळ. पुढे बघूयात सुगंध दुर्गंध. हे तर काही सांगावंच लागणार नाही तुम्हाला, लक्षात येईल, महत्वाचं आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये विचारलेला आहे प्रश्न. सुगंध या शब्दाचा विरोधार्थ काय होतो, तर दुर्गंध असा होतो. आपल्या सर्वांना हे माहिती आहे, वेगळं सांगायला नको. आता सरळ हा शब्द आहे, मग सरळ या शब्दाचा विरोधार्थ काय होतो, वाकडा असा होतो, लक्षात ठेवायचं. सरळ या शब्दाचा विरोधार्थ वाकडा. ठीक आहे, जरी इमेज त्या ठिकाणी वेगवेगळ्या झाल्या असल्या तरी लक्षात घ्या, सरळ रस्ता तुम्हाला दिसतोय आणि इकडे कसा आहे, वाकडा वाकडा रस्ता आहे, नागमोडी वळणाचा रस्ता आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सरळ या शब्दाचा विरोधार्थ काय होतो, वाकडा असा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो.
परत एकदा थोडंसं बॅच बद्दल लक्षात घ्या. बॅचचे ऍडमिशन अजून सुरू आहे. ज्या दिवशी तुम्ही बॅच त्या ठिकाणी घ्याल तिथून पुढे 50 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तो कोर्स अभ्यासायला मिळणार आहे. यस, कमी कालावधी राहिला. कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर फास्ट कव्हर करायचं असेल तर आपली ही बॅच जी असेल तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये सर्व विषयाचे लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. कोण्या ठिकाणी मिळेल तुम्हाला? अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे. काही अडचणी आल्यास तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करता येईल. यस, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, तुटवडा हा शब्द आहे. शब्द कोणता आहे? तुटवडा आहे. मग याचा विरुद्धार्थ काय होतो? विपुलता. आता या ठिकाणी जे काही दोन इमेज आपण घेतलेले आहेत त्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं एक विहीर आहे आणि या विहिरीमध्ये सगळं गाव जे आहे ते पाण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच काय, गावामध्ये पाण्याचा तुटवडा आहे. मात्र दुसरं जे काही तुम्हाला इथं इमेज दिसते त्यामध्ये काय, विपुल प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या गावामध्ये. म्हणून त्या ठिकाणची काही मुलं आहेत ते होळीमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये खेळण्यासाठी करतायत. एकीकडे ही परिस्थिती आहे आणि दुसरीकडे ही परिस्थिती, म्हणजे विरुद्धार्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तुटवडा या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? विपुलता लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. स्थितीजन्य आणि गतिजन्य, म्हणजे एक स्थिर असणारी वस्तू आणि गतीमध्ये असणारी त्या ठिकाणी वस्तू आपल्या लक्षात घ्यायची आहे. स्थितीजन्य या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? तर गतिजन्य असा होतो. हा शब्द सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, स्थितीजन्य या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? गतिजन्य होतो. लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो शब्द काय आहे? अडाणी. ठीक आहे, अडाणी या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? ज्ञानी होतो. लक्षात घ्या. आता या फोटोमध्येच तुम्हाला कळेल की या ठिकाणी एक व्यक्ती बसलाय आणि तो काय करतोय? तर लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी याला आपण मूर्ख सुद्धा म्हणू शकतो का? तर त्याने काय केलं आहे? तर फांदी, ज्या फांदीवर बसलेला आहे तोच फांदी तो काय करतोय? कट करतोय मित्रांनो. म्हणजे याला काय म्हटलं जातं? अडाणी म्हटलं जातं. काही जे असतात ते स्मार्ट असतात. जे जर स्मार्ट असेल तर तो असं केलं असतं का? तर नाही. ठीक आहे, अडाणी या शब्दाचा विरुद्धार्थ काय आहे? तर ज्ञानी आहे. लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण. सुविख्यात आणि कुविख्यात. ठीक आहे, शब्द काय आहे? सुविख्यात आहे. सुविख्यात या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? कुविख्यात होतो. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थ काय होतो? कुविख्यात असा होतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, गबाळा. ठीक आहे, शब्द काय आहे? गबाळा असा शब्द आहे. मग गबाळा या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? नीटनेटका होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, काही जे विद्यार्थी असतात बघा शाळेमध्ये, जर आपण बघितलं आपला काय एखादा मित्र जर आपण बघितलं तर काही मित्रांना आपण सहज चिडवत असतो की काय गबाळ्यासारखा वागतोय, आणि काही त्या ठिकाणी नीटनेटके आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग गबाळा या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? नीटनेटका. म्हणजे या चित्रावरून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात येईल. यस, पुढे बघा, पुढचा आहे महत्वाचा, स्वाभाविक. यस, स्वाभाविक हा शब्द आहे आणि या स्वाभाविक या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? अस्वाभाविक होतो. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, स्वाभाविक या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? अस्वाभाविक आहे. यस, लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचा या ठिकाणी आपल्याला हा शब्द सांगता येईल. पुढे जाऊयात आपण. बघा, हे तर काही सांगण्याची गरजच नाही. घट्ट हा शब्द आहे. घट्ट या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? पातळ असा होतो. लक्षात ठेवा, घट्ट आणि पातळ. घट्ट या शब्दाचा विरोधार्थ पातळ असा होतो. पुढे बघा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, हे लिहून ठेवा, महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल. काय शब्द आहे? शुक्ल पक्ष. ठीक आहे, काय आहे शब्द? शुक्ल पक्ष आहे. आणि या शुक्ल पक्ष या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? कृष्ण पक्ष होतो. मित्रांनो लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. यस, इम्पॉर्टंट आहे. महत्वाचे शब्द जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. शुक्ल पक्ष या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? कृष्ण पक्ष होतो. लक्षात घ्यायचं आहे. यस, बघा, पुढचा काय शब्द आहे? प्रिय आणि अप्रिय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. शब्द काय आहे? बघा, प्रिय आहे. बघा, जी व्यक्ती आपल्याला या ठिकाणी काही काळासाठी जर आपण बघितलं तर प्रिय असते, तीच व्यक्ती काही कालांतराने आपल्यासाठी काय? अप्रिय होते. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचंय. तुम्हाला चित्रावरून गोष्टी त्या ठिकाणी समजल्याच असतील. यस, प्रिय असणारी व्यक्ती काय? कालांतराने अप्रिय होते. लक्षात घ्यायचं आहे. प्रिय या शब्दाचा विरोधार्थ काय होतो? अप्रिय होतो. लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे प्रश्न. यस, बघा, तर अशा प्रकारे हे जे काही महत्वाचे विरोधार्थी शब्द होते
हे शब्द तुमच्या समोर आणण्याचा हा प्रयत्न होता। अशाच प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे अजून जे काही शब्द आहेत ते शब्द सुद्धा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले जाणार आहेत आणि त्याचा जो काही जास्तीत जास्त सराव आहे तो आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। यस, जे काही महत्त्वाचं हा भाग आहे व्याकरणातला ते त्या ठिकाणी आपण व्यवस्थित मध्ये त्या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। जे काही परीक्षेमध्ये विचारले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि जे काही अवघड आहेत जे त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, जे आपल्या लक्षात राहू शकत नाहीत, असे सुद्धा प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जेणेकरून कसाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल याची त्या ठिकाणी आपण काय करूयात, त्यासाठी प्रयत्न करूयात किंवा तुमचा जो काही स्कोर आहे परीक्षेमधला तो जास्त कसा त्या ठिकाणी वाढेल यासाठी सुद्धा या ठिकाणी अभ्यास मित्र जे आहे ते कंटिन्यू प्रयत्न जे आहे ते करत आहे। यस, तुमचा सुद्धा सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा आहे। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तेवढ्याच उत्सुकतेने हे लेक्चर्स जे आहेत, ही सिरीज जी आहे ती फॉलो करायची आहे। इथून पुढे तुम्हाला रेग्युलर लेक्चर जे आहेत ते मिळत जाणार आहेत। तर त्याचबरोबर इथं तुम्हाला एक बॅच सुद्धा दिसते, तलाठी भरती निश्चय बॅच, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। जर तुमच्यापैकी काही नवीन असतील ज्यांना अजून त्या ठिकाणी तयारी जी आहे ती कमी दिवसामध्ये जास्त करायची असेल तर ही बॅच तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे, कारण की रेकॉर्डेड बॅच आहे। सर्व विषयांचे सर्व लेक्चर याच्यामध्ये अपलोड करून देण्यात आलेले आहेत। बॅचची फीस असणार आहे फक्त 499 रुपये। अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल। जर तुम्हाला काही अडचणी आल्या जॉईन करताना किंवा काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इकडे नंबर सुद्धा दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। यस, तर थांबूयात मित्रांनो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र। थँक्यू सो मच।